हा आम्ही बघायला सगळे पाहिजेत की तिथे. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सांगली आज महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळ आणि कृषी विभाग सांगली यांच्यातर्फे आंबा महोत्सव आयोजित केलेला आहे. सदर आंबा महोत्सवामध्ये कोकणातील आणि सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांमार्फत थेट ग्राहकांना त्यांच्या शेतातील चांगल्या क्वालिटीचा आंबा इथं उपलब्ध करून दिला जात आहे. अशा प्रकारचे उपक्रम पणन महामंडळामार्फत वेगवेगळ्या ठिकाणी राज्यामध्ये आयोजित केले जातात. तर माझी सर्व ग्राहकांना आणि नागरिकांना आव्हान राहील की आपण या आंबा महोत्सवाचा लाभ घ्यावा आणि शेतकऱ्यांकडून थेट आंबा विक्रीची खरेदीची जी संधी आलेली आहे त्या संधीचा आपण लाभ घ्यावा. धन्यवाद. मी डॉक्टर सुभाष गुले, उपसंव्यवस्थापक महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ कोल्हापूर. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आंबा महोत्सवाचं आयोजन करत आहे. वास्तविक पाहता आमच्या कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम साहेब आणि सर्वस्थापक विनायक कोकरे साहेब यांच्या संकल्पनेतून आज आपण राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आंबा महोत्सवाचं आयोजन करतो. कालच आपला कोल्हापूरचा आंबा महोत्सव संपला. त्या ठिकाणी कोल्हापूरकरांनी अतिशय प्रचंड असा प्रतिसाद दिला आणि त्यानंतर आपण सांगलीत आंबा महोत्सवाचं आयोजन करतो आहे. सांगलीचा आंबा महोत्सव जो आहे तो 3 दिवस चालणार आहे. सकाळी 8 ते रात्री 8 अशी त्याची वेळ असणार आहे. आणि या आंबा महोत्सवामध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी, त्यानंतर कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यातील 28 शेतकऱ्यांचा सहभाग झालेला आहे. आणि नक्कीच या ठिकाणी हापूस असेल किंवा केशर असेल या दोन्ही जाती विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्याचबरोबर एक वेगळं दालन आपण या ठिकाणी उभं केलेलं आहे ज्यामध्ये सांगलीकरांना आंब्याच्या विविध 47 जाती पाहायला मिळणार आहेत. जेणेकरून ही वेगवेगळ्या आंब्याच्या ज्या जाती आहेत त्या ग्राहकांना माहिती व्हाव्यात. त्या आकार कसा आहे, त्याचं वजन किती आहे, तो आंबा दिसतो कसा, या सर्व माहिती व्हावी म्हणून आपण या प्रदर्शनामध्ये एक वेगळं दालन केलेलं आहे ज्यामध्ये त्या आंब्याच्या 47 जाती ठेवलेल्या आहेत. याचा सांगलीकरांनी लाभ घ्यावा असं मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो. अजून जर आता कुठले शेतकरी तुमच्याकडे आले की आम्हाला इथं स्टॉल लावायचं आहे तर तुमच्या इथं ती सुविधा आहे का? ज्यांना माहीत नाही आहे त्यातले जर आता हे बातम्या बघून आले किंवा काय त्यांचा सातबारा सोबत आणावा. ज्या सातबारावरती त्याची झाडांची नोंद आहे त्या शेतकऱ्यांना आपण त्याचा स्टॉल देऊ. म्हणजे इथं आलेले जे शेतकरी आहेत त्यांचा साधारण शेतकरी आहेत हे बघूनच तुम्ही इथं महोत्सवामध्ये त्यांना एंट्री दिली. अगोदर ऑलरेडी आपल्याकडे झालेली आहे. ज्यांनी नोंद पणनकडे केलेली आहे त्या लोकांना आपण स्टॉल देतो. पण आपण म्हणताय त्या पद्धतीने जर अचानक एखादा शेतकरी आला किंवा माझ्याकडे आंबा आहे आणि माझ्याकडे स्वतः सातबारा आहे, सातबाराला आंब्याची नोंद आहे तर त्यालाही आपण या ठिकाणी स्टॉल सगळे सेंद्रिय असं नाही. कारण केमिकलचं खतांचा वापर शेतकरी करतात कारण आंब्याचं उत्पादन निघणार कसं. सेंद्रिय पण काही आहेत. आता आपण समोर इथं जर पाहिलं डॉक्टर सरगर म्हणून आहेत सोलापूर जिल्ह्यात, त्यांचा तो जो आंबा आहे तो बऱ्यापैकी सेंद्रिय आहे. कारण सेंद्रिय आंबा काढायचं म्हटलं तर त्याला 3 ते 5 वर्ष विदाऊट केमिकल फर्टिलायझर उत्पादन घेतलं पाहिजे. कुठल्याही केमिकलचं फवारणी केली नाही पाहिजे आणि त्याला सर्टिफिकेट मिळालेलं पाहिजे त्यावेळेस तो सेंद्रिय होतो. धन्यवाद. नमस्कार.
नमस्कार मित्रांनो, मी माधवानंद गव्हाणे, राहणार बेळकी, तालुका मिरज, जिल्हा संगीत. बेळकी येथे आपण 7 एकरावरती केशर आंबा लागवड आहे. त्यामध्ये आपल्याकडे जवळपास 40 व्हरायटीचे आंबे आपल्या फार्ममध्ये आहेत. त्यामध्ये हापूस आहे, केशर आहे, तोतापुरी, मल्लिका, बदामी, रत्ना, पायरी, गोवामानपूर, टॉम अटकीन, बेंगनपल्ली अशा बऱ्याच आहेत. रुमाने आहे आपल्याकडे बारमाईमध्ये, ATM म्हणून आहे. अशा बऱ्याच व्हरायटी आपल्याकडे उपलब्ध आहेत. आज सांगली येथे आपल्या कच्ची भवन येथे आंबा महोत्सव भरवलेला आहे. आपण इथे आपला स्टॉल मांडलेला आहे. इथे ग्राहकांना आपण चांगल्या पद्धतीचा सेंद्रिय पद्धतीचा आंबा आपण विक्रीस ठेवलेला आहे. ग्राहकांचा रिस्पॉन्स देखील अतिशय चांगल्या पद्धतीने मिळत आहे. आपल्या महाराष्ट्र कृषी विभागाच्या व पणन मंडळाने आपल्यासाठी चांगल्या पद्धतीचा प्लॅटफॉर्म मिळवून दिला, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. थँक्यू. डॉक्टर वसवडे यांच्या इथं आहे. डॉक्टर वसवडे यांची बाग कमीत कमी 2.5 एकराची बाग आहे. त्याचा पूर्ण केशर आंबा आहे. 450 ते 500 आंबा आहे त्याचा. तर आता कमीत कमी 6 वर्ष झालेली आहेत मॅडम यांना पूर्ण. तर आमचा होलसेलमध्ये पण विकतो आणि वैयक्तिक पण आम्ही विकतो. इथली क्वालिटी वगैरे काय किंवा आम्हाला पण बघायला मिळेल, आमच्यातून काहीतरी सुधारणा होईल त्यासाठी आम्ही आलेलो. तुम्ही आत्ता किती आंबा घेऊन आलाय साधारण? कमीत कमी 40-25 किलोपर्यंत घेऊन आलेला. तुम्हाला ह्याचा आत्ता रिस्पॉन्स चांगला आहे इथं? आहे मॅडम, आहे मॅडम. आणि पहिल्यांदाच आम्ही आंबा महोत्सवमध्ये आलो आहे आणि ह्याच्यामुळे माहिती पण भरपूर मिळते ना आपल्याला. बाहेरचे लोक येतात, माहिती सांगतात, आम्ही त्यांना माहिती सांगतो, ते आम्हाला माहिती सांगतात. म्हणजे महोत्सव भरवलेला आहे त्याबद्दल तुम्ही समाधानी आहात? आहे मॅडम. आपला बेळकीतला केशर आंबा आहे. हा गेले 6 वर्ष आपण एक्सपोर्ट करतो आहे आणि यावर्षी आपल्या महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, कृषी विभाग सांगली आणि जिल्हा परिषदच्या वतीनं आंबा महोत्सव घेतला आहे. म्हणून आज आपल्या सांगली जिल्ह्यातल्या लोकांना, सांगली मिरज कुपवाडमधल्या लोकांना केशर आंबा आणि केशर आंब्याची टेस्ट आणि विक्रीसाठी आज आपण या महोत्सवमध्ये आपला हा स्टॉल लावलेला आहे. सकाळपासून लोकांची वर्दळ आहे बघण्यास. सर्व आंबे इथं बघण्यास ठेवलेले आहेत. आज भारतात किती प्रकारचे आंबे निघतात त्याबाबतही शासनानं इथं आंबे ठेवलेले आहेत बघण्यासाठी. सांगली मिरज कुपवाडमधल्या महानगरपालिकेतल्या सर्व नागरिकांना माझी एक विनंती आहे की इथं शेतकऱ्यांनी स्टॉल लावलेले आहेत आणि शेतकरी इथं आंबा विक्रीस घेऊन आलेले आहेत आणि यांचा आंबा इथं येऊन तुमच्या चॉईसप्रमाणे कुणाकडेही आंबा घ्या, पण या महोत्सवमध्ये या. आणि अशाच पद्धतीनं शासनानं सुद्धा दरवर्षी फक्त शेतकऱ्यांच्यासाठी त्यांच्या आंबा विक्रीसाठी या महिन्यात त्यांनी आंबा महोत्सव लावावा अशी माझी विनंती आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना माल विक्री करता येईल आणि नागरिकांना स्वस्त दरात मिळेल, जेणेकरून मिडिटरमधले गेलेले असल्यामुळं शेतकऱ्यालासुद्धा फायदा होईल आणि ग्राहकांनासुद्धा फायदा होईल. त्या पद्धतीनं महापालिका क्षेत्रातल्या लोकांनी या महोत्सवाला भेट द्यावी. 3 दिवस आहे हा. 24 ते मला वाटते 24 तारीख ते 26 तारखेपर्यंत हा महोत्सव आहे. तरी नागरिकांनी यावं आणि इथं आंब्याचा स्वाद घ्यावा.